नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने कोर्टामध्ये साक्षीबरोबर प्रियाची सुद्धा वाट लावलेली असते. कोर्टामध्ये अर्जुनने असे काही पुरावे सादर केलेले असतात, त्यामुळे कोर्टाने प्रियाची साक्ष फेटाळलेली असते. त्यामुळे महिपत आणि साक्षी या दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. अर्जुनने कोर्टामध्ये जो पुरावा सादर केलेला असतो, तो पुरावा, तो व्हिडिओ इथे आता रविराज काकांनी बघितल्यानंतर रविराज काकांना हार्ट अटॅक आलेला असतो आणि त्यामुळे त्यांना चक्कर आल्यानंतर इथे सायलीने रविराज काकांना हॉस्पिटलला नेऊन त्यांचा जीव वाचवलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर इथे महिपत आणि प्रिया या दोघांना बोलताना बघितल्यानंतर रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्यामधूनच त्यांची तब्येत बिघडलेली असते. तर कोर्टामध्ये अर्जुनने एका पाठोपाठ एक धमाके केलेलेच असतात. साक्षीची वाट तर लावलेलीच असते, पण प्रियाला सुद्धा इथे अर्जुनने बरोबर वेठीस धरलेलं असतं. कारण साक्षी इतकीच प्रियासुद्धा तेवढीच गुन्हेगार आहे, तेवढीच इथे जबाबदार आहे. कारण तिने गेली 2-2.5 वर्ष खोटी साक्ष दिल्यामुळे मधुभाऊंनी निर्दोष असून सुद्धा विनाकारण तुरुंगवास भोगलेला असतो आणि हे फक्त आणि फक्त प्रियामुळे झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी एवढीच प्रिया जबाबदार आहे, कारण तिने कोर्टाची दिशाभूल करून फसवणूकसुद्धा केलेली असते. सगळं करून सवरून इथे नामा निराळी राहण्यामुळे अर्जुनला तिच्या या वागण्याचा खूपच जास्त राग आलेला असतो आणि म्हणूनच साक्षीच्या पाठोपाठ इथे प्रियाची सुद्धा वाट लावलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे नागराज आणि प्रिया दोघेजण मिळून प्रतिमाला वेडं करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे इथे प्रतिमाने त्या सगळ्याच गोष्टी खूपच जास्त जिव्हारी लावून घेतल्यात आणि त्यामुळे ती जेवत नाही आहे आणि ती काही खात पित नाही आहे. त्यामुळे प्रतिमाचं टेन्शन रविराज काकांना सुद्धा ऑलरेडी आलेलं असतं आणि त्याच्यानंतरला अर्जुनने कोर्टाची हेअरिंग घेतलेली असते आणि कोर्टामध्ये साक्षीच्या विरोधामध्ये असे काही पुरावे सादर करतो, ज्यामुळे इथे साक्षीची पूर्णपणे वाटच लागलेली असते. आणि ते पुरावे सादर केल्यानंतर इथे महिपत आणि साक्षी यांच्या चेहऱ्यावरचा रंग तर उडालेलाच असतो, पण त्याचबरोबर नागराज आणि प्रिया हे दोघे जणसुद्धा खूपच जास्त घाबरलेले असतात. अर्जुनने पहिल्यांदा जो पुरावा सादर केलेला असतो ते प्रीती बुटीकचं कार्ड. त्याच्यानंतरला इथे आता साक्षीच्या आईने तिच्यासाठी बनवलेलं पेंडेंट आणि ते तुटलेलं असल्यामुळे त्याचा अर्धा तुकडा अर्जुनला वात्सल्य आश्रमामध्ये मिळालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने तो महत्त्वाचा पुरावा सगळ्यात शेवटी कोर्टामध्ये सादर केलेला असतो. त्यामुळे इथे प्रिया खूपच जास्त घाबरलेली असते आणि हे सगळे पुरावे सादर केल्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर सावंतसुद्धा अर्जुनच्या बाजूने साक्ष देतात. ते सगळे पुरावे माझ्याकडे होते आणि जेव्हा स्टोरूमला आग लागली तेव्हा सगळे पुरावे जळून खाक झाले होते, पण हे सगळे पुरावे मी माझ्याजवळ ठेवलेले असल्यामुळे ते मी अर्जुनला नंतरला दिलेत, असं इन्स्पेक्टर सावंत यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं असतं. त्यामुळे कुणीही आता त्या पुराव्यांवरती ऑब्जेक्शन घेत नाही आणि ते पुरावे आता ग्राह्य धरले जातात. असे बरेचसे पुरावे अर्जुनने एकाच वेळी सादर केल्यामुळे इथे आता साक्षीची पूर्णपणे वाट लागलेली असते. महत्त्वाचा पुरावा म्हणजे तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेलं ते पेंडेंट आणि त्याचा अर्धा तुकडा अर्जुनला सापडलेला असतो. तो इथे आता संपूर्ण केस पलटी करून टाकतो आणि इथे अर्जुनच्या बाजूने केस आता पूर्णपणे स्ट्रॉंग झालेली असते. त्यामुळे जज साहेबांना अर्जुन ही गोष्ट पटवून देतो की खुनाच्या रात्री साक्षी शिकरे यांचं म्हणणं आहे की त्या आश्रमामध्ये नव्हत्या, पण त्या आश्रमामध्येच गेल्या होत्या आणि झटापटीमध्ये त्यांचं हे पेंडेंट तुटलं आणि त्याचा अर्धा तुकडा हा आश्रमामध्ये पडला होता. तेव्हा इथे अर्जुनने असे ठोस पुरावे सादर केल्यानंतर इथे जज साहेबसुद्धा म्हणतात की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी शिकरे ह्या आता आश्रमामध्ये गेल्या नसतील असं होऊ शकत नाही, तर त्या आश्रमामध्येच असतील ही शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. आणि जर त्या आश्रमामध्ये नव्हत्या, मग त्या खुनाच्या रात्री नेमक्या कुठे होत्या
असे त्यांना खोटे पुरावे सादर करण्याची गरज पडली नसती. आणि तरीसुद्धा त्यांचं म्हणणं असेल की त्या खुनाच्या रात्री आश्रमामध्ये नव्हत्या, तर मग त्या नक्की कुठे होत्या हे खरे खरे पुरावे त्यांनी कोर्टाला द्यायचे. नाहीतर कोर्ट हेच आता ग्राह्य धरेल की ज्या वेळेला खून झाला तेव्हा तुम्ही आश्रमामध्येच होता, म्हणून ते आता कोर्टामध्ये समोर यायला नको. म्हणून त्या गोष्ट लपवण्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये एकदा नाही दोनदा नाही तर 5 वेळा खोटे पुरावे आणि खोटे साक्षीदार उभे केलेले आहेत. त्यामुळे त्यासाठी आता कोर्ट तुम्हाला कठोरातली कठोर शिक्षासुद्धा करू शकतो, असं जजसाहेब म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की आता मला इथे तन्वी किल्लेदार, त्याचबरोबर इथे प्रिया मधुकर यांनासुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मग प्रिया मधुकर, तुम्ही आता मला सांगा, ज्या वेळेला कोर्टामध्ये तुम्ही साक्ष दिली होती की तुम्ही इथे मधुभाऊंना विलासचा खून करताना बघितलंय, तुम्ही हे खरं बोलताय का? खरोखर मधुभाऊंनीच विलासचा खून केलाय? तेव्हा प्रिया म्हणते, हो, मी साक्ष दिली आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमच्या बोलण्यावरती का विश्वास ठेवायचा की तुम्ही मधुभाऊंना इथे विलासचा खून करताना बघितलंय? कारण मधुभाऊंना ना पैशांची लालच होती, कारण त्यांनी इथे विलासचे पैसे लॉकरमध्ये ठेवले होते. त्यांच्याकडे लॉकरची चावी होती. त्यांना जर ते पैसे चोरायचे असते तर ज्या वेळेला त्यांना BMCमधून नोटीस आली होती, त्यांना इथे त्यांचं कर्ज फेडायचं होतं, तेव्हा त्यांनीच ते पैसे तेव्हा का नाही चोरले? कारण 8 दिवस आधी ती नोटीस त्यांना आली होती. पैशांची जमवाजमव करण्यासाठी ते इकडे तिकडे संस्थेमध्ये का जात होते? जर ते पैसे मधुभाऊंना चोरायचेच होते तर जेव्हा विलास ते पैसे मधुभाऊंना द्यायला तयार होता तेव्हाच मधुभाऊंनी ते घेतले असते ना. पण त्यांनी एका संस्थेमार्फत ते पैसे मिळवले आणि ते पैसे त्यांनी BMCमध्ये इथे जमा केले, असं का? तेव्हा इथे प्रियाची बोलते आता बंदच होते, कारण मधुभाऊ पैशांसाठी इथे आता विलासला मारत होते असं प्रियाने सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्जुनने पहिला मुद्दा तर खोडून टाकलेला असतो. जर मधुभाऊंना पैसे चोरायचे होते तर नोटीस आल्या आल्या मधुभाऊ ते पैसे चोरून देऊ शकले असते. मधुभाऊ 8 दिवस या त्या संस्थेकडे का जात होते आणि ज्या दिवशी त्यांना पैसे मिळाले त्याच दिवशी विलासचा खून कसा काय होतो, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की मला अजून एक पुरावा सादर करायचा आहे. त्याच्यावरून हे सिद्ध होईल जज साहेब की इथे साक्षी आणि प्रिया मधुकर या दोघींची इतकी घट्ट मैत्री आहे की इथे प्रियाची साक्ष मॅनेजसुद्धा केली जाऊ शकते. तर इथे अर्जुन ज्या वेळेला साक्षीच्या आईचं श्राद्ध असतं आणि त्यावेळेला प्रिया त्यांच्या घरी गेलेली असते तेव्हाचा फोटो अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेला असतो. आणि अर्जुन म्हणतो की जज साहेब, त्या फोटोची तारीख बघा आणि त्यावेळेला साक्षीच्या आईचं श्राद्ध होतं आणि तेव्हा प्रिया मधुकर तिथे गेली होती. म्हणजे इथे ती क्रिमिनल आहे, तिच्या बरोबर आपली काही मैत्री नाही आहे, असं म्हणणाऱ्या प्रिया मधुकरची साक्षीबरोबर अजूनही घट्ट मैत्री आहे, हे याच्यावरून सिद्ध होतं. त्यामुळे तो फोटो बघितल्यानंतर अर्जुनने त्याचा मुद्दा स्पष्ट केलेला असतो. तो म्हणतो की प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवायचा? तिचा लहानपणापासून मधुभाऊंवरती राग आहे आणि साक्षीकडून ती पैसे घेत होती, त्याच्यामुळे तिच्यासाठी तिने आपली साक्ष बदलली असेल, असं सुद्धा होऊ शकतं, असं अर्जुन म्हणतो. त्यामुळे जज साहेब म्हणतात की ठीक आहे, इथे प्रिया मधुकर यांची साक्ष आता ग्राह्य धरली जाणार नाही आहे, पण इथे आता खून नेमका कुणी केला आहे ही गोष्ट उरतेच. त्यामुळे खुनाच्या रात्री साक्षी शिकरे नेमकी कुठे होती हे खरेखुरे पुरावे कोर्टामध्ये सादर झाले तरच इथे कोर्टामध्ये या केसचा निकाल लागू शकतो. पण इथे संशयाला आता जागा उरते. कदाचित साक्षी शिकरे ह्या खुनाच्या रात्री आश्रमामध्येच होत्या आणि त्यांनीसुद्धा विलासचा खून केला असेल असं आता कोर्टाला वाटतं. त्यामुळे तुम्ही निर्दोष असल्याचे पुरावे कोर्टामध्ये सादर करावे, असं आता इथे जज साहेबांनी निकाल दिलेला असतो. त्यामुळे अशा पद्धतीने प्रियाची सुद्धा साक्ष इथे आता कोर्टाने फेटाळून लावलेली असते. त्यामुळे प्रियाच्या साक्षेला काही महत्त्व उरत नाही. त्यामुळे इथे कोर्टातून आता बाहेर आल्यानंतर महिपत प्रियावरती भयंकर चिडलेला असतो. तो म्हणत असतो, काय गे चुचुंद्रे, तुझ्या साक्षीमुळे माझी मुलगी निदान वाचणार तरी होती, पण आता तुझ्या साक्षीला सुद्धा काही महत्त्व नाही आहे. जर माझ्या पोरीला शिक्षा झाली ना तर तुझं काही खरं नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इथे त्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि इथे अर्जुनने कोर्टामध्ये रविराज काकांना प्रियाचा तो फोटो दाखवलेला असतो, ज्यावेळी मैत्रिणीकडे जाते असं सांगून ती साक्षीच्या घरी गेलेली असते. तेव्हा अर्जुन त्या ठिकाणी जाऊन तिचा फोटोसुद्धा काढून घेऊन आलेला असतो पुरावा म्हणून दाखवायला. तो फोटो आता बघितल्यानंतर इथे रविराज काका बाहेर येतात
आणि त्या महिपत आणि प्रियाला बोलताना सुद्धा बघतात. तेव्हा रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन आणि चैतन्य इथे आता कोर्टाचं कामकाज पूर्ण करण्यासाठी कोर्टामध्ये थांबलेले असतात. तेव्हा इथे सायली आणि मधुभाऊ दोघेजण बाहेर आलेले असतात. अर्जुनने त्यांना घरी जायला सांगितलेलं असतं आणि अर्जुन चैतन्य दोघेजण मागावून येणार असतात. तेव्हा इथे रविराज काका जेव्हा आता कोर्टाच्या बाहेर येऊन प्रियाला आणि महिपतला एकत्र बोलताना बघतात, तेव्हा रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते आता गाडीजवळ जाता जाता त्यांना चक्कर येते आणि ते खाली कोसळतात. त्यांना इथे हार्ट अटॅक आलेला असतो. हार्ट अटॅक आल्यानंतर ते जमिनीवरती कोसळतात. तेव्हा एक दगड त्यांच्या डोक्याला लागतो आणि दगड डोक्याला लागल्यानंतर खूपच जास्त रक्तस्राव होतो. तेव्हा इथे सायली म्हणते की अर्जुन सर तर आता कोर्टामध्ये आहेत, आता मी काय करू? तेव्हा प्रेक्षकांनो इथे सायली एक आयडिया करते. तिथेच आता कोर्टाच्या बाहेर ती एक रिक्षा थांबवते. काही लोकांच्या मदतीने, मधुभाऊंच्या मदतीने ती आता रविराज काकांना रिक्षामध्ये बसवते. सायली इथे रविराज काकांची खूप काळजी घेते. त्यांना पाणीसुद्धा प्यायला देते. तेव्हा इथे सायली रविराज काकांना तात्पुरतं का होईना पण त्यांना बरं वाटेल अशी त्यांना ट्रीटमेंट देते. त्यांना पाणी प्यायला देते आणि रिक्षामधून ती सगळ्यात आधी हॉस्पिटलला जाते आणि इमर्जन्सीमध्ये ती रविराज काकांवरती ट्रीटमेंट करायला सांगते. तेव्हा इथे हार्ट अटॅक आलेला असतो. त्यासाठी त्यांना अगदी वेळेवरती हॉस्पिटलला आणलं असं सुद्धा म्हटलं जातं. इथे रविराज काकांची ट्रीटमेंट सुरू होते. त्यांच्या डोक्याला मार लागलेला असतो. तेव्हा तिथे 4-5 टाकेसुद्धा त्यांच्या डोक्याला पडलेले असतात आणि त्यामुळे इथे आता हार्ट अटॅक आल्यामुळे इथे रविराज काकांना शुद्धीवरती यायलासुद्धा थोडा वेळ लागतो. पण इथे डॉक्टर म्हणत असतात काळजी करू नका, त्यांना इथे हार्ट अटॅक आला होता पण तुम्ही योग्य वेळेवरती घेऊन आलात तेव्हा त्यांची तब्येत आता ठीक आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या डोक्याला जो मार लागला होता तिथे आम्ही 4-5 टाकेसुद्धा मारलेत, त्याच्यामुळे रक्तस्राव थांबला आहे. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्य जेव्हा कोर्टातून बाहेर पडतात तेव्हा अर्जुन सायलीला फोन करतो. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर रविराज काकांची तब्येत बिघडली म्हणून मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन आले. त्यांनी कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर प्रियाला आणि महिपतला बोलताना एकत्र बघितलं. मी सुद्धा समोरच उभे होते पण आता मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन आले, त्यांची तब्येत ठीक आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सिनियरला धक्का बसला असेल कारण त्याचा तन्वीवरती खूप विश्वास आहे, ते खोटं बोलणार नाही, तिने दिलेली साक्ष खरी असेल असं सिनियरला वाटतंय. पण इथे त्याने आता महिपतच्या घरी प्रियाचा गेलेला फोटो बघितल्यानंतर त्याला आधीच खूप वाईट वाटलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याने इथे तन्वीला त्या महिपतबरोबर बोलताना बघितलं. तेव्हाच इथे सिनियरला खूप मोठा धक्का बसला असेल आणि त्याच्यातूनच त्याला हार्ट अटॅक आला असेल. तू काळजी करू नको, मी सुद्धा आता लगेचच हॉस्पिटलला येतोय असं इथे अर्जुन म्हणतो आणि सगळेजण हॉस्पिटलला येतात रविराज काकांना बघायला. पण त्यांची तब्येत आता स्टेबल झालेली असते. रविराज काकांना आता बरं वाटायला लागलेलं असतं आणि त्यामुळे 2 दिवसानंतर इथे रविराज काकांना डिस्चार्ज देण्यात येतो. पण रविराज काका प्रियाचं थोबाड बघायला अजिबातच तयार नसतात. ते म्हणत असतात की या मुलीला माझ्या नजरेसमोर सुद्धा येऊ देऊ नका, मला तिचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. कारण मी तिला किती वेळा सांगितलं महिपत आणि त्याची मुलगी साक्षी तिच्याबरोबर असलेली मैत्री तोडून टाक, तरीसुद्धा ती मैत्री तोडायला काही तयार नाही आहे. अर्जुन म्हणतोय तसं कदाचित इथे मैत्री खातीर तन्वीने खोटी साक्ष दिलीही असेल. माझा तिच्यावरती आता अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा इथे प्रियाचे आता वाईट दिवस सुरू झालेले असतात. इथे खोटं बोलून बोलून पापाचा घडा भरलेला असतो, तो आता फुटायची वेळ आलेली असते. घरीसुद्धा तिच्याबरोबर कोणीही नीट बोलायला तयार नसतं. रविराज काकांच्या तब्येत बिघडण्यामागे प्रियाचाच हात आहे, तीच या सगळ्याला जबाबदार आहे. तिच्यामुळेच इथे रविराज काकांना हार्ट अटॅक आला आणि त्यांची तब्येत बिघडली. मुळीवरती अंधला विश्वास होता पण आता इथे प्रियाने त्यांचा एकदा नाही तर किती वेळा तरी विश्वासघात केलाय. सातत्याने ती खोटं बोलत आली. तेव्हा इथे सायलीसुद्धा म्हणते की प्रिया आता तुझी वेळ सुरू झाली. आतापर्यंत खूप खोटं बोललीस ना, पण आता कुणीही तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही अगं. कारण सत्य आहे ना जास्त काळ लपून राहत नाही, एक ना एक दिवस ते पुढे येतच. तसं खोटंसुद्धा लपून राहत नाही, ते सुद्धा समोर येतच. त्यानंतर रविराज काका डिस्चार्ज होऊन घरी आलेले असतात. तेव्हा इथे प्रिया आता पुन्हा आपल्या नाटकाला सुरुवात करते आणि त्यांच्याबरोबर गोड गोड बोलायला येते. रविराज काकांना तिचा इतका राग आलेला असतो, ते तिच्या जबरदस्त असा कानाखाली देतात आणि म्हणतात की मला बाबा म्हणू नकोस, लाज वाटते मला तुझी. अगं अर्जुन किती मला सांगत होता की तन्वीवरती विश्वास ठेवू नको सिनियर, पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला.
तुला किती वेळा सांगितलं साक्षी बरोबरची मैत्री सोडून दे, पण नाही सोडून दिलीस. तिला अजूनही भेटतेस, अजूनही तिच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहेस हे मला आता कळलं आहे. तेव्हा अश्विनलासुद्धा ती गोष्ट अजिबात आवडलेली नसते, कारण त्या महिपतने प्रताप काकांना जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि त्याचबरोबर कोर्ट कचेरी झालेली असते आणि तिच्याबरोबरची मैत्री अश्विनने सुद्धा तोडायला सांगितलेली असते, पण प्रिया ती तोडत नाही. तेव्हा अश्विन म्हणतो की माझ्याशी सुद्धा तू बोलू नकोस, मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीने तू घरातल्या लोकांबरोबर विचित्र वागतेस ना, त्यानंतर तर मला सुद्धा दादाचं आणि वहिनीचं म्हणणं पटतंय की कदाचित तू कोर्टामध्ये खोटंच बोलली असशील, कारण मधुभाऊ जर इतके वाईट असते ना, तर तू सोडून बाकीच्या सर्वच लोकांना ते इतके आवडले नसते. आश्रमामध्ये सगळे त्यांच्यावरती भरभरून प्रेम करतात, फक्त तू एकमेव व्यक्ती आहेस जी त्यांचा राग करतेस. मग कशावरून तू खरी आहेस? असं इकडे आता अश्विन आणि रविराज काका दोघेही प्रियाला म्हणतात. रविराज काकांना डिस्चार्ज झाल्यानंतर सायली घरी घेऊन येते. ती म्हणते की तुम्ही इकडे या, आम्ही सगळेजण मिळून तुमची व्यवस्थित काळजी घेऊ, कारण सुमन काकी एकटी काय काय करणार, आधीच प्रतिमा आत्यांची तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा इथे डिस्चार्ज झाल्यानंतर रविराज काकांना सायली आपल्या घरी घेऊन आलेली असते आणि ती अर्जुन सगळेजणच त्यांची व्यवस्थित काळजी घेत असतात आणि प्रतिमालासुद्धा ती आता सुभेदारांच्या घरीच घेऊन येते. तेव्हा रविराज काका म्हणतात की इथे प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की माझी मुलगी सायलीसारखी हवी होती. प्रतिमाचे सगळे गुण सायलीमध्ये आहेत, पण इथे ही तन्वीमध्ये एकसुद्धा गुण ना माझा आहे ना प्रतिमाचा आहे. त्याच्यामुळे माझा तिच्यावरती आता अजिबात विश्वास उरलेला नाही. रविराज काकांनी तिला आधीच सांगितलेलं असतं, जर अर्जुनने कोर्टामध्ये असे काही पुरावे सादर केले ज्याच्यामध्ये तू खोटारडी आहेस हे सिद्ध झालं, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. त्याचे परिणाम खूप जास्त वाईट होतील आणि तसंच इथे आता रविराज काकांनी केलेलं असतं. प्रियाला सांगितलेलं असतं की अर्जुनने कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की खुनाच्या रात्री साक्षी ही आश्रमामध्येच होती. त्याच्यामुळे मधुभाऊसारखा प्रामाणिक माणूस कधीच इथे विलाचा खून करणार नाही. तर इथे तो खून साक्षीनेच केला असेल हा विश्वास मला सुद्धा बसलाय. त्याच्यामुळे मी आता स्वतः अर्जुनला या केसमध्ये लागेल ती मदत करायला तयार आहे. तेव्हा अर्जुनने इथे अश्विनला सुद्धा तो फोटो दाखवलेला असतो. तेव्हा अश्विनचा सुद्धा इथे अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास बसतो आणि त्यानंतर इथे रविराज काका आणि अश्विन दोघेही प्रियावरती इतके रागवलेले असतात की कोणीही घरातील लोक तर बोलायला तयार नसतातच, पण त्याचबरोबर स्वतःचा नवरा आणि इथे वडीलसुद्धा तिच्याबरोबर बोलायला तयार नसतात. तर असं नियतीने आता प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळून दिलेली असते. सगळ्यांनी तिच्याबरोबरचे जे काही संबंध असतात ते जणू काही आता तोडलेलेच असतात. तेव्हा इथे प्रियाचा उतरता काळ आता सुरू झालेला असतो.